ultra structure of mitochondria. So mitochondria is called to be as the powerhouse of cell that is involved in the mechanism of respiration. Mitochondria is present in all eukaryotic organisms as a cytoplasmic organelle. The mitochondria, that plural called to be as the mitochondria, chondrion आपण त्याला अनेक वचनामध्ये म्हणतो, that is a Greek word. It is double membrane bound organelle found in eukaryotic cell. Mito means that is meaning to the thread, and chondrion that is granule like structure. So it is found in cytoplasm of the cell. Eukaryotic जे काही सेल आहे त्याच्या सायटोप्लाझम मध्ये, including plants, animals, fungi, या सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत या सगळ्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया हा प्रेझेंट आहे. दॅट इज प्रेझेंट ॲज अ सेल ऑर्गॅनिल. That is also called powerhouse of cell because we generate the power in the form of ATP by utilizing glucose. Glucose utilization करून त्यापासून ATP चं प्रोडक्शन या powerhouse of cell मध्ये होतं. And because of that, it is called to be as the particularly powerhouse of cell. It is first observed by Richard Altman in the year of 1894. 1894 मध्ये रिचर्ड अल्टमन नावाचा वर्कर होता आणि त्यांनी सगळ्यात आधी याचं जे आहे particularly that has been nothing but given this concept. Then the term mitochondria was coined by the Carl Benda. So this is particularly the mitochondria, that is the word is introduced by the Carl Benda, that is one of the worker that has been given this work. Particularly दोन्ही scientists दाखवले, Albert von Kolliker, and along with another worker is there, particularly the Richard Altman. So these two workers are there. They are the pioneer of this. Then after, if we see the formation or synthesis of the mitochondria, how the mitochondria are developed. So here are some theories behind that. That is the endosymbiotic theory. That the infoldings of the plasma membrane of an ancestral prokaryotic gave rise to endomembrane component. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया नाही, बॅक्टेरिया मध्ये नाही, किंवा जे प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत त्यांच्यामध्ये नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन जी काही बॅक्टेरियल मेम्ब्रेन असेल ती फंक्शन करते मायटोकॉन्ड्रियाची. तर असं म्हणतात की जे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जसा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तशाच प्रकारे युकॅरियोटिक सेल मध्ये असणारा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, दॅट इज अंडरगोइंग द फोल्डिंग. त्या फोल्डिंग्स पासून जनरली त्यापासून न्यूक्लिअर मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सारखे ऑर्गन्स तयार झाले. अँड इन दॅट अनदर ऑर्गॅनिज डेव्हलप इन अ फर्स्ट एंडोसिम्बायोटिक इव्हेंट. एंडोसिम्बायोटिक इव्हेंट जे झाला त्यामध्ये अँसेस्ट्रल यूकॅरियोटिक कंझ्युम एरोबिक बॅक्टेरिया, त्यांनी एरोबिक बॅक्टेरिया कंझ्युम केले अँड दॅट इव्हॉल्व्ड इनटू मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे काही जे सेल्स होते की त्यांनी एरोबिक बॅक्टेरिया त्याच्या आतमध्ये स्टोअर करून ठेवलं अँड दॅट इज नथिंग बट कन्वर्ट इनटू द मायटोकॉन्ड्रिया बाय द इव्होल्युशन, कोर्स ऑफ इव्होल्युशन मध्ये ते मायटोकॉन्ड्रिया मध्ये कन्वर्ट झाले. अँड द सेकंड एंडोसिम्बायोटिक इव्हेंट अर्ली युकॅरियोटिक कंझ्युम फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आणि त्यापासून क्लोरोप्लास्ट तयार झाले. म्हणून दोन असे ऑर्गॅनिल्स आहेत की क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया, हे असे ऑर्गॅनिल्स आहेत की जे दे कॅरीज देअर ओन डीएनए कंटेंट. त्यांना स्वतःचा डीएनए आहे, जो डीएनए सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स दाखवतो, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो. अँड दॅट कॅरीज द सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स इन केस ऑफ प्लांट. That is by the chloroplast and mitochondria, and in case of animal that is by mitochondria only. आता mitochondria आहे प्लांट्स मध्ये पण आहे, एनिमल मध्ये पण आहे, फंगाई मध्ये पण आहे, पण क्लोरोप्लास्ट मात्र फक्त प्लांट मध्ये प्रेझेंट आहे. सो both are nothing but we gives rise to develop here the such bacterium endosymbiotic जे बॅक्टेरिया झाले त्यापासून क्लोरोप्लास्ट किंवा मायटोकॉन्ड्रिया जनरेट झाले. सो इफ वी सी द स्ट्रक्चर or morphology of the mitochondria. Now firstly we have to see the structure, how the mitochondria looks like. So mitochondria
has nothing but two membranes, outer and inner membrane. त्याला दोन membranes आहेत आणि in between there is a space that is called as intermembrane space. त्या स्पेसला intermembrane space असं म्हणतात. And it is nothing but joined to this some of the location that is called as cristae. त्याला क्रिस्ट आहे, क्रिस्टी. सो क्रिस्टी हॅज नथिंग बट फोल्डिंग्स. त्याला फोल्डिंग्स आहेत त्या मेम्ब्रेन मध्ये. आतमधल्या बाजूने जे आहेत ते मेम्ब्रेनच्या आतून त्याला फोल्ड्स येतात. सो दॅट इज कॉल्ड एज क्रिस्टी. अँड इट हॅज अ डीएनए दॅट इज फाउंड इन द मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये जी कंटेंट आहे, फ्लुइड आहे, त्या फ्लुइड मध्ये डीएनए कंटेंट आहे इन द मॅट्रिक्स. इट हॅज रायबोझोम ऑल्सो. त्याच्यामध्ये रायबोझोम्स आहेत सो दॅट दे कॅन प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन और एन्झाइम्स. त्यांचे स्वतःचे प्रोटीन कंटेंट ते डेव्हलप करू शकतात. सो दिस इज नथिंग बट particularly having along with the F1 particle, F1 आणि F0 complex आहेत. F1 F0 elements त्याच्यामध्ये, ज्यामध्ये F1 particles are involved in particularly electron transport system. Electron transport system मध्ये ते involved आहे. So if we see the morphology of the mitochondria ranges from 0.5 to 1.0 micrometer in diameter. 0.5 ते 1.0 मायक्रोमीटर डायमीटर मध्ये ते दाखवतात. अँड शेप ऑफ दॅट मायटोकॉन्ड्रिया इज नॉर्मली सॉसेज शेप. सॉसेजच्या आकाराचा असा, ज्याला आपण बशीच्या आकाराचा म्हणतो सॉसेज. जस्ट लाईक दे आर हॅव्हिंग सॉसेज शेप त्याच्यामध्ये. इन फायब्रोब्लास्ट दॅट काही टिपिकल जे सेल आहे की त्याच्यामध्ये इलॉंगेटेड आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात. फायब्रोब्लास्ट म्हणजे फायबर जे सेल आहे, मसल फायबर्स असतात किंवा नर्व एंडिंग फायबर आहेत, तर त्या फायब्रोब्लास्ट सेल मध्ये इलॉंगेटेड किंवा थ्रेड सारखं स्ट्रक्चर असतं. आणि जनरली बाकी जे सेल आहेत त्या सगळ्यामध्ये दे आर हॅव्हिंग सॉसेज शेप. अँड नंबर ऑन टाईप साईज, कोणत्या प्रकारचा सेल आहे त्याच्या टाईप वरती डिपेंडेंट. उदाहरणार्थ काही सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया संख्येने जास्त असतात. उदाहरणार्थ इन ह्युमन लिव्हर सेल, लिव्हर घ्या, ह्युमन घ्या किंवा कोणत्या अॅनिमल सेल. अँड ॲव्हरेज लिव्हर सेल कंटेंट अबाउट 1500 मायटोकॉन्ड्रिया. प्रत्येक लिव्हर सेलमध्ये 1500 पेक्षा जास्त मायटोकॉन्ड्रिया असतात. म्हणजे लिव्हर सेल झाले, पॅनक्रियाटिक सेल झाले, किंवा अलॉंग विथ किडनी सेल्स आहेत, अलॉंग विथ नर्व सेल्स, मसल सेल्स, ऑल दीज आर कंटेनिंग हायर अमाऊंट ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त आहे. पुन्हा अलॉंग विथ हिअर दे आर लोकेटेड इन स्पर्म सेल. स्पर्मचे जे टेल आहे त्याच्यामध्ये आहे, मसल पायपल मध्ये आहे किंवा प्लाजेला मध्ये आहे. ऑल दिस दे आर नथिंग बट प्रेझेंट इन ऑल दिस काइंड ऑफ सेल. या सगळ्या सेलमध्ये ते वेगवेगळ्या फंक्शन नुसार त्याचा नंबर ठरलेला आहे. Then if we see the cytoplasmic inheritance, that is most of the animal. आता बरेच वेळा काही animal मध्ये cytoplasmic inheritance साठी सुद्धा mitochondria responsible आहे. Mitochondria contain own DNA, so that material will be nothing but transfer generation after generation through nothing but cytoplasmic inheritance मार्फत ते ट्रान्सफर होते. Then if we divide the structure of mitochondria, जर आपण mitochondriaचं स्ट्रक्चर डिवाइड करतो तर आउटर मेम्ब्रेन आहे, इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे, inner membrane, cristae and matrix. These are the structural component present in the mitochondria. Outer membrane. So outer membrane is simple. That is phospholipid bilayer. Generally हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्याच कंटेंट सारखं बनलेलं असल्यामुळे, प्लाझ्मा मेम्ब्रेन पासूनच बनलेलं असल्यामुळे जसं लिपिड बायलेयर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आहे, सेम हिअर द फॉस्फोलिपिड बायलेयर इज प्रेझेंट इन केस ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. इट एन्क्लोजेस द मायटोकॉन्ड्रिया. त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया इज एन्क्लोज बाय द डबल मेम्ब्रेन. डबल मेम्ब्रेनने त्याला काय केलं, एन्क्लोज केलेलं आहे. अँड देन कंटेनिंग द प्रोटीन स्ट्रक्चर कॉल्ड ॲज पोरिन्स. त्याच्यामध्ये प्रोटीन स्ट्रक्चर आहे अँड दॅट नथिंग बट कॉल्ड ॲज द पोरिन्स. त्याला आपण पोरिन्स म्हणतो. अँड आयन्स, न्यूट्रिएंट मॉलिक्यूल, एटीपी एटसेट्रा आर नथिंग बट कॅन पास थ्रू द आउटर मेम्ब्रेन. हे सगळे आउटर मेम्ब्रेन मधून पास करू शकतात. सो मेम्ब्रेन इज परमिएबल. Membrane is permeable to some of the molecules, just like glucose or ATP and some of the enzymes also. Then inner membrane is freely permeable only to oxygen, carbon dioxide and water. Inner membrane ही fully permeable आहे to oxygen ला, carbon dioxide ला, कारण ऑक्सिजन शिवाय रेस्पिरेशन होऊ शकत नाही. So it require oxygen for respiration. Then carbon dioxide जो आहे तो बाहेर पडण्यासाठी, कारण कार्बन डायऑक्साइड जनरेट होतो बाय द respiration process. Respiration मध्ये काय होतं, it is having glucose is oxidized in presence of oxygen and carbon dioxide is released and along with it energy generated. So water is also produced in the respiration, that is also comes out through inner membrane. Then it contains complexes of the ETC, electron transport system जे आहे त्यामध्ये
ते कॉम्प्लेक्सेस त्याच्यामध्ये राहतात. एटीपी सिंथेटेज कॉम्प्लेक्स आहे किंवा मेम्ब्रेन कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे किंवा कॅरियर प्रोटीन आहे, या सगळे त्याच्यामध्ये मेम्ब्रेन मधून आत बाहेर जाऊ शकतात. प्रेझेन्स ऑफ सोफिस्टिकेटेड आयन ट्रान्सपोर्टर्स एक्झिस्ट. आयन ट्रान्सपोर्टर जसं फेरोडॉक्सिन सारखे सबस्टन्सेस आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. देन सेव्हरल अँटीपोर्ट सिस्टीम एक्झिस्ट अलॉंग विथ allowing exchange of anions between the cytosol and the mitochondria. सायटोसोल म्हणजे सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया यांच्यामध्ये जे काही आयन आहे, कॅटायन आहे, हे करायचे, एक्सचेंज करायचे, ते सुद्धा एक्सचेंज करता येतात. सो दिस मेम्ब्रेन इज परमिएबल. अँड देन आफ्टर इट इज अ डिवाइड ऑफ कोलेस्ट्रॉल अँड रिच इन फॉस्फोलिपिड अँड कार्डिओलायपिन. कार्डिओलायपिन नावाचं पर्टिक्युलर लिपिड त्याच्यामध्ये आहे आणि फॉस्फोलिपिड्स आहेत. कोलेस्ट्रॉल मात्र त्याच्या स्ट्रक्चरल कंपोनेंट मध्ये नाही. जसं जनरली इन केस ऑफ द पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये असतं कोलेस्ट्रॉल कंटेंट असतं, फॅट कंटेंट होतं, तर त्यासारखं याच्या मेम्ब्रेन मध्ये मात्र नसतं. सो दिस इज अबाउट द पर्टिक्युलर स्ट्रक्चरल कंपोनेंट ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. देन मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, इंटरमेडिएट मेम्ब्रेन स्पेस जी आहे त्याच्यामध्ये, सो दॅट इज नथिंग बट वी कॉल्ड एज पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस or also called as intermembrane space, and that is having separating the matrix from the membrane पासून ते matrix ला separate ठेवतो. So this is the function that is performed by the space. Intermembrane space is the between the space of two membrane, त्याला आपण zero cavity space म्हणतो, and it is having high proton concentration. त्याच्यामध्ये proton concentration जास्त आहे. The space between the inner and outer membrane is near about to be 70 angstrom. इतकी स्पेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. 70 अँगस्ट्रॉमच्या जवळजवळ स्पेस त्याच्यामध्ये आहे. अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सम सेम ॲज दॅट ऑफ द सायटोसोल. सायटोसोल मध्ये जसं कॉन्सन्ट्रेशन आहे त्या प्रकारे तिथे सुद्धा फ्लुइड त्यामध्ये प्रेझेंट आहे. अँड देन क्रिस्टी आर द फोल्ड्स ऑफ इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. जे मायटोकॉन्ड्रियाचं इनर मेम्ब्रेन आहे त्याला जे फोल्ड येतात, त्या फोल्ड इज नथिंग कॉल्ड एज क्रिस्टी. अँड स्टॉक पार्टिकल्स आर इनर मायटोकॉन्ड्रियल स्पियर्स. Cristae is covered with these inner membrane spheres called stalk particles or knobs or head. त्याला Cristae वरती stalk particles present and they are nothing but called to as F1 partition किंवा त्याला F0 partition असे त्याला आपण क्लासिफाय करतो. They are containing protein like F1 and F0. So these particles are called to as F1 particles. तर आपण F1 particles म्हणतो and they are containing involved in ATP synthesis. आणि ATP synthesis मध्ये आणि ऑक्सिजनचं लिबरेशन मध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे. ऑक्सिजन युटिलायझेशन मध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. सो मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, आता मॅट्रिक्स मध्ये काय आहे तर जेल लाईक कन्सिस्टन्सी मॅट्रिक्सची आहे अँड डेन्स होमोजिनियस फ्लुइड आहे. 2/3 ऑफ द टोटल प्रोटीन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज जनरली प्रेझेंट इन दिस मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये जे काही जास्तीत जास्त जेवढे प्रोटीन आहेत तिथे प्रेझेंट. प्रोटीन म्हणजे काय, एन्झाइम्स इन द फॉर्म ऑफ एन्झाइम्स. रायबोझोमल प्रोटीन आहे किंवा DNA, mRNA आहे, ग्रॅन्युल्स आहेत, फायब्रिल्स आहेत आणि ट्युब्युल्स आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी कंटेंट आहे. मेजर एन्झाइम्स इन्क्लूड इज देअर, दॅट इज द सिंथेसिस ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन, फॅटी ऍसिड. ऑक्सिडेशनला जे एन्झाइम लागतात किंवा ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिडला जे एन्झाइम लागतात ऍसिड सायकलला, उदाहरणार्थ क्रेब्स सायकलला, TCA सायकल आपण ज्याला म्हणतो. सो त्या सायकलला जे काही एन्झाइम लागतात जसं सक्सिनेट डिहायड्रोजनेस सारखे एन्झाइम सोडून बाकी सगळे जे एन्झाइम्स नियर अबाउट टू बी ते सगळे कुठे प्रेझेंट आहे, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट आहे. अँड देन मायटोकॉन्ड्रियल DNA, that if we see that the DNA is present in the generally in the mitochondrial inner mitochondrial membrane, usually remain attached to inner mitochondrial membrane. आतल्या मेम्ब्रेनच्या बाजूला मॅट्रिक्सच्या मध्ये अटॅच असतो. and it is double stranded DNA. जनरली हा डबल स्टँडर्ड DNA असतो. कोव्हॅलेंटली क्लोज सर्क्युलर DNA आहे आणि occurs in multiple copies मध्ये तो सापडतो. मोस्ट युजली रिमेन्स अटॅच टू इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आतल्या मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनला अटॅच असतो अँड स्टोअर्स बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये या DNAचा रोल आहे, ज्याला सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हणतो. जेव्हा सेल मियोसिस किंवा मायटोसिस मध्ये डिवाइड होते त्यावेळेला हा DNA काय होतो, सायटोप्लाझ्मिक DNAच्या फॉर्म मध्ये अटॅच होतो क्रोमोझोमला. आणि पुन्हा ज्या वेळेला या ठिकाणी अनाफेज झाल्यानंतर जेव्हा टिलोफेज होते, टिलोफेज झाल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला इंटरफेज असेल त्या इंटरफेज मध्ये पुन्हा रिलीज होतो आणि पुन्हा तो इट डेव्हलप नथिंग बट मायटोकॉन्ड्रिया इंडिपेंडेंटली. सो कॅन अंडरगो रिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन
ह्युमन मायटोकॉन्ड्रियल डीएनए मध्ये जवळपास 2 RNA आहे आणि 22 tRNA आहे. सो दिस इज फॉर गिवन द एक्झाम्पल. यामध्ये काय असतं जनरली मायटोकॉन्ड्रियल डीएनए कॅन प्रोड्यूस RNA, tRNA and mRNA. So that they can undergo synthesis of enzymes and protein. तिथे एन्झाइम्स आणि प्रोटीन्स प्रोड्यूस करतात. सो दॅट इज ऑटोनॉमस टाइप ऑफ पर्टिक्युलर डीएनए. हा ऑटोनॉमस टाइप ऑफ डीएनए. आता जरी हा ऑटोनॉमस म्हटला तरी पार्शियली ऑटोनॉमस आहे. इट इज डिपेंडेंट ऑन द न्यूक्लियर फंक्शन. काही प्रमाणात हा न्यूक्लियर फंक्शनवर डिपेंडेंट आहे. Then after if we see particularly the function of mitochondria, energy transfer is the function of the mitochondria that is performed synthesis of ATP. Krebs cycle in matrix electron transport system आहे किंवा phosphoregulatory system आहे that is also performed by the mitochondria. Along with mitochondrial inheritance आहे. काही जीन्स एक्स्ट्रा जीन्स जे आहेत ते कॅरी करतात. ट्रान्समिशन ऑफ द सम कॅरेक्टर फ्रॉम मदर टू ऑफस्प्रिंग, त्याला सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आपण म्हणतो. झुलॉजी मध्ये ते जनरली कन्सिडर करतात सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया डीएनए फंक्शन करतो. आणि ब्रिंग अबाउट जीन एक्सप्रेशन ऑल्सो दॅट इज कंटेनिंग सिंथेसिस ऑफ 13 डिफरंट पॉलीपेप्टाइड्स इन ह्युमन. वेगवेगळ्या प्रकारचे पॉलीपेप्टाइड्स प्रोटीन जे आहेत ते मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस करतो. देन साइट ऑफ सेव्हरल मेटाबॉलिक रिएक्शन. जस्ट लाईक आता कोणत्या कोणत्या रिएक्शन कोणत्या मेम्ब्रेनच्या पार्ट मध्ये होतात. तर आउटर मेम्ब्रेन जी आहे, आउटर मेम्ब्रेन इज इन्व्हॉल्व इन ऑक्सिडेशन ऑफ द इफेड्राइन, डिग्रेडेशन ऑफ द ट्रिप्टोफॅन आणि इलॉंगेशन ऑफ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड सिंथेसिस इलॉंगेट करण्यासाठी सुद्धा आउटर मेम्ब्रेनचं फंक्शन आहे. इनर मेम्ब्रेन इज इन्व्हॉल्व इन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. इनर मेम्ब्रेन हे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन मध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. दॅट इज ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज. अँड देन मॅट्रिक्स इज इन्व्हॉल्व इन क्रेब्स सायकल. मॅट्रिक्स हे क्रेब्स सायकल मध्ये इन्व्हॉल्व असते किंवा बीटा ऑक्सिडेशन असतो. फॅटी ऍसिडचं बीटा ऑक्सिडेशन होतं. त्या बीटा ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन आहे ज्यामध्ये जनरली काय होतं प्रोटीन ब्रेकडाऊन होतो. किंवा डिटॉक्सिफिकेशन ऑफ अमोनिया इन युरिया सायकल. अमोनियाचं युरियामध्ये डिटॉक्सिफिकेशन जे होतं दॅट इज ऑल्सो टेक्स प्लेस बाय मॅट्रिक्स. अँड स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन हे सगळे फंक्शन्स मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया फंक्शन परफॉर्म करतो. बाकीचे रोल आहेत ते सांगण्याची गरज नाही. दिस इज द रोल रिलेटेड विथ ॲनिमल. जनरली प्लांट मध्ये याचा काही फार रोल नाही. ॲनिमल मध्ये हीट जनरेट करणं किंवा हार्मोन तयार करणं किंवा एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, न्यूरोट्रान्समीटर, कोलेस्ट्रॉल हे सगळे कंट्रोल करण्याचं काम ॲनिमल जनरली सेलमध्ये यामध्ये होतं. सो पर्टिक्युलरली these are the different particularly structural details of mitochondria. Just a minute. In this PPT also there are some points. Just like we have already seen, mitochondria is double membrane structure and it is observed by the Richard Altman, and then term is introduced by the Carl Benda, that is called as powerhouse of cell. So mitochondria are responsible for conversion of nutrients into energy yielding molecule ATP to fuel of the cell activity as a fuel. ATP हे काय करन्सी, एनर्जी करन्सी आहे सेल मध्ये. म्हणून एटीपी मध्ये त्याचं प्रोडक्शन होतं. आणि द फंक्शन इज नोन टू बी ॲज ॲरोबिक रेस्पिरेशन. त्याला आपण ॲरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. दॅट वर्क इज परफॉर्म बाय द particularly mitochondria. Aerobic respiration involves lipolysis, Krebs cycle and electron transport system. हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. Mitochondria are just like I have already told you that is originated from endosymbiosis and endosymbiotic theory सुद्धा आपण पाहिली होती. Then biogenesis मध्ये mitochondria they grow by importing most of their proteins from the cytoplasm and by internal synthesis of some proteins and replication of the genome. त्यामार्फत mitochondria produce होतो. Similar to cell, mitochondria divide and fuse with each other. Mitochondria maintain their number of cells सुद्धा maintain राहतो. Cell character त्याच्यामध्ये maintain राहतो. Then this is the duplication of mitochondria. How the mitochondria are doubled. Then this is the structure of particularly mitochondria. ATP synthetic particles are there. Inner membrane, outer membrane, cristae. Cristae म्हणजे जे फोल्डिंग्स आहेत इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनला त्याला क्रिस्टी म्हणतात. आणि मधात जे फ्लुइड आहे त्याला मॅट्रिक्स म्हणतात. याच्यामध्ये रायबोझोम ग्रॅन्युल्स जे आहेत ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. इनर मेम्ब्रेन अँड आउटर मेम्ब्रेन अँड दॅट कंटेनिंग अलॉंग विथ डीएनए. त्याच्यामध्ये डीएनए सुद्धा आहे.
देन लोकेशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन केस ऑफ प्लांट अँड एनिमल सेल. जर आपण एनिमल सेल मध्ये जर पाहिलं तर मायटोकॉन्ड्रिया आर लोकेटेड जस्ट लाईक सराउंडिंग टू मेम्ब्रेन. मेम्ब्रेनच्या सराउंडिंगला जनरली एनिमल सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो आणि प्लांट सेल मध्ये सुद्धा मेम्ब्रेनच्या सराउंडिंगला जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्या सराउंडिंगला मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो. प्लांट सेल मध्ये जनरली त्याचा सर्क्युलर किंवा व्हेसिकल शेप असतो आणि एनिमल सेल मध्ये जनरली सॉसरच्या आकाराचा, बशीच्या आकाराचा असा कप शेप असतो. कप शेप ऑफ मायटोकॉन्ड्रिया दे आर फाउंड इन केस ऑफ एनिमल सेल अँड दॅट इज व्हेसिकल शेप इन केस ऑफ द प्लांट सेल. प्लांट सेल मध्ये व्हेसिकलच्या आकाराचा जनरली मायटोकॉन्ड्रिया सापडतो. मॉर्फॉलॉजी वी ऑलरेडी सीन दॅट पिन शेप, थ्रेड लाईक सुद्धा काही सेल मध्ये थ्रेड लाईक सुद्धा आहे, जसं फायबर, मसल फायबर वगैरे असतं त्याच्यामध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. नंतर स्ट्रक्चर आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. देन these are the structural details. Outer membrane, then along with the inner membrane, perimitochondrial space वगैरे जे आपण पाहिलं त्याचं डायमीटर सुद्धा पाहिलं. And then inner membrane is also there. Inner membrane आता एक महत्वाचा पार्ट आहे. Inner membrane has this F1 particle. या ठिकाणी F1 particles आहे. This is F1 portion. हा F0 portion आहे आणि it is near about to be 8 to 9 नॅनोमीटर एवढं त्याचा लेंथ आहे आणि विड्थ आहे. आणि लेंथ जर पाहिलं तर 4.8 नॅनोमीटर हा बेसल लेंथ आहे. सो नियर अबाउट टू बी इट इज हॅव्हिंग 11 to 10 नॅनोमीटर, 11 ते 11 नॅनोमीटरचा इतका लेंथ त्याची जनरली असते आपण पार्टिकलची. सो इट इज फ्रीली परमिएबल टू ऑक्सिजन. इंटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन कंटेन्स प्रोटीन्स दॅट परफॉर्म रेडॉक्स रिएक्शन. त्याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन आहे, एटीपी सिंथेसिस आहे, ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे, मेम्ब्रेन प्रोटीन इम्पोर्ट मशिनरी आहे. So these all functions are performed by this F1 particle. हे F1 particle या ठिकाणी perform करतात. Cristae are the foldings to inner membrane and which expands its surface area, enhancing its ability to produce ATP. So that cristae is covered with the inner membrane and that has a knob-like structure or heads. They are called as F1 particle. त्याला आपण F1 particle म्हणतो. आता मॅट्रिक्स आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. This has nothing but enzymes required for nothing but Krebs cycle. Then mitochondria are unique in their way that containing their own circular DNA. DNA content आहे. So it is unique in the structure, unique in structure आहे. Then after particularly mitochondrial DNA इथे दाखवला आहे. So it is not part of our particular syllabus, but still it is having circular in appearance. Double stranded structure is there. Double stranded आहे. And near about to be it is having 16,569 base pairs DNA इतका लांब असा DNA त्याच्यामध्ये आहे. पुन्हा त्याच्यामध्ये 2s RNA, 22 tRNA, 30 मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन प्रोटीन आहे. हे ह्युमन मायटोकॉन्ड्रियल डीएनए दाखवलेला आहे. नंतर न्यूक्लियर डीएनए, मायटोकॉन्ड्रियल डीएनए याच्यामधला फरक दाखवला. न्यूक्लियर डीएनए हा कसा आहे, डबल स्टँडर्ड आणि हेलिकल लूप आहे, पण मायटोकॉन्ड्रियल डीएनए हा सर्क्युलर आहे. डबल स्टँडर्ड आणि सर्क्युलर आहे, हा फरक त्याच्यामध्ये. इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर दॅट इज सीन इन केस ऑफ झुलॉजी. झुलॉजीमध्ये तुम्ही पाहतात की मदर पासून चाइल्डला जे कॅरेक्टर मिळतात ते मायटोकॉन्ड्रिया सुद्धा त्याला कॅरी करतो, बरेचसे कॅरेक्टर. त्याला सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स असं आपण म्हणतो. आणि नंतर जे फंक्शन आहे ते एरोबिक रेस्पिरेशन आहे, दॅट इज परफॉर्म बाय द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया आर more abundant in the cell that contain lot of energy, just like in muscle cell or nerve cell. यामध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त असतात. There are lots of functions are performed by the particularly mitochondria. Then also आता कुठल्या पार्ट मध्ये काय होतं, ग्लुकोज व्हेन कम्स इट अंडरगो ग्लायकोलिसिस आउटसाइड ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ग्लायकोलिसिस साठी मायटोकॉन्ड्रियाची गरज नाही. ग्लायकोलिसिस जे आहे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं, ती पहिली सायकल होती. So that is called like glycolysis. So by the glycolysis, what happened? It is producing ATP, and then after particularly broken down the components of glycolysis that come under in the mitochondria, and that take part in Krebs cycle. And the Krebs cycle मध्ये भाग घेतात. जसं acetyl coenzyme that comes in Krebs cycle, and by this it is nothing but using oxygen and liberating CO2 बाहेर पडतो आणि त्यामार्फत एटीपी प्रोड्यूस होतो. आणि नंतर जे काही एनएडीपी किंवा एफएडी तयार झाले, एफएडीएच, एनएडीएच आणि एफएडीएच जे काही तयार झाले, एनएडीएच आणि एफएडीएच दॅट ऑल आर युटिलाइज इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम युटिलाइज होतात आणि त्यामार्फत या ठिकाणी ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड क्रेब्स सायकल मध्ये बाहेर पडतो. इथे ऑक्सिजन घेतला जातो आणि वॉटर बाहेर पडतो इन केस ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम, आणि ते पुन्हा एटीपी तयार होतं. सो दिस इज द पर्टिक्युलरली अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. हे झालं मेम्ब्रेनच्या बाबतीत, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन.
inner membrane ही carrier protein इथे आहे. These are the carrier protein, NADH, NAD. These are their oxygen पासून water बाहेर पडला. So all these are nothing but the inner membrane of the mitochondria. This is the outer membrane. Lipid bilayer आहे, दोन्ही lipid bilayer structure त्याच्यामध्ये आहे. So these are near about to be all different functions that is particularly takes place by the mitochondria. It's a regular functions here that is performed by the mitochondria. Okay.